विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण ऑलिम्पिक गेम्स 2024 वरील प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, उन्हाळी ऑलिम्पिक्स 2024 चे आयोजन कोणी केले? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फ्रान्स. उन्हाळी ऑलिम्पिक 2024 चे आयोजन फ्रान्स यांनी केलेले आहे. उन्हाळी ऑलिम्पिक 2024 चे आयोजन पॅरिस, फ्रान्स येथे करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा. ऑलिम्पिक 2024 ची आवृत्ती कितवी होती? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 33. ऑलिम्पिक 2024 ची ही 33वी आवृत्ती होती. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा. ऑलिम्पिक 2024 ची सुरुवात केव्हा झाली? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 26 जुलै 2024. ऑलिम्पिक 2024 ची सुरुवात 26 जुलै 2024 ला झालेली आहे आणि समाप्ती 11 ऑगस्ट 2024 ला झालेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा. ऑलिम्पिक गेम्स 2024 चा मोटो काय होता? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, गेम्स वाईड ओपन. ऑलिम्पिक गेम्स 2024 चा मोटो गेम्स वाईड ओपन हा होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा. ऑलिम्पिक गेम्स 2024 चा शुभंकर काय होता? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, फ्रिगियन कॅप. ऑलिम्पिक गेम्स 2024 चा शुभंकर फ्रिगियन कॅप हा होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये कोणत्या नवीन खेळाचा समावेश करण्यात आलेला होता? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ब्रेकिंग. ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये ब्रेकिंग या नवीन खेळाचा समावेश करण्यात आलेला होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशाने ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये सर्वाधिक पदके जिंकली? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, USA. USA या देशाने ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये सर्वाधिक पदके जिंकली. USA ने तब्बल 126 पदके जिंकली. चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, यांनी 91 पदके जिंकली. जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी 45 पदके जिंकलेली आहे. एक्स्ट्रा पॉइंट, देशांची रँकिंग ही सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकणाऱ्या देशाचे नाव प्रथम असते. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 8. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा होता? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 71. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताचा 71वा क्रमांक होता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 6. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकलेली आहे. भारताने 0 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत, सिल्वर 1 जिंकलेला आहे आणि ब्रॉन्झ 5 जिंकलेला आहे. अशा प्रकारे भारताने एकूण 6 पदके जिंकलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताला सर्वप्रथम पहिले पदक कोणी मिळवून दिले? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, मनू भाकर. मनू भाकर यांनी पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भारताला सर्वप्रथम पहिले पदक मिळवून दिले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. मनू भाकर ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, शूटिंग. मनू भाकर ही खेळाडू शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. मनू भाकर ही खेळाडूने भारताला कोणते पदक मिळवून दिले? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, ब्रॉन्झ. मनू भाकर ही खेळाडूने भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. मनू भाकर यांनी ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये शूटिंग या खेळाच्या प्रकारात
कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये पदक मिळवलेले आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वरील दोन्ही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि ऑप्शन क्रमांक बी 10 मीटर एअर पिस्टल सांघिक या दोन्ही खेळाच्या प्रकारामध्ये मनू भाकर यांनी पदके जिंकलेली आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा. मनू भाकर यांनी ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये एकूण किती पदके जिंकली? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 2. मनू भाकर यांनी ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये एकूण 2 पदके जिंकलेली आहे. कोणकोणते? 10 मीटर एअर पिस्टल वैयक्तिक आणि 10 मीटर एअर पिस्टल सांघिक या दोन्ही खेळाच्या प्रकारामध्ये त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा. भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय नेमबाज कोण बनलेली आहे? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मनू भाकर. भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज मनू भाकर ही बनलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा. मनू भाकर ही खेळाडू कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हरियाणा. मनू भाकर ही खेळाडू हरियाणा या राज्यातील खेळाडू आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. मनू भाकर आणि सरबजोत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्टल या सांघिक खेळामध्ये कोणते पदक जिंकले? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी ब्रॉन्झ. मनू भाकर आणि सरबजीत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्टल या सांघिक खेळामध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. सरबजोत सिंग हे कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए हरियाणा. सरबजोत सिंग हे हरियाणा या राज्यातील खेळाडू आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. स्वप्नील कुसळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये नेमबाजी या स्पर्धेत कोणते पदक जिंकले? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी ब्रॉन्झ. स्वप्नील कुसळे यांनी पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. स्वप्नील कुसळे हे कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र. स्वप्नील कुसळे हे खेळाडू महाराष्ट्र राज्यातील खेळाडू आहे. एक्स्ट्रा पॉइंट, स्वप्नील कुसळे हे कांबळवाडी राधानगरी कोल्हापूर येथील खेळाडू आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये कोणते पदक जिंकले? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी ब्रॉन्झ. भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. राष्ट्रीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी हरमनप्रीत सिंग. हरमनप्रीत सिंग हे राष्ट्रीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. ऑलिम्पिक गेम्स 2024 नंतर हॉकी या खेळामध्ये कोणत्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? 23व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पी आर श्रीजेश. पी आर श्रीजेश यांनी हॉकी या खेळामध्ये पदक जिंकल्यानंतर निवृत्तीची घोषणा केलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये नीरज चोप्रा या खेळाडूने कोणते पदक जिंकले? 24व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सिल्वर. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये नीरज चोप्रा यांनी सिल्वर पदक जिंकलेले आहे. त्यांनी तब्बल 89.45 मीटर इतका भालाफेक फेकलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये पुरुषांच्या भालाफेक या स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकलेले आहे? 25व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी अरशद नदीम. अरशद नदीम यांनी
पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये भालाफेक या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलेले आहे. एक्स्ट्रा पॉइंट, अर्शद नदीम यांनी 92.97 मीटर भाला फेकून ऑलिम्पिक रेकॉर्ड बनवलेले आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. अर्शद नदीम हे भालाफेक खेळाडू कोणत्या देशातील खेळाडू आहेत? 26व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पाकिस्तान. हर्षद नदीम हे खेळाडू पाकिस्तान या देशातील खेळाडू आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. अमन सेहरावत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 27व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, कुस्ती. अमन सेहरावत हा खेळाडू कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये अमन सेहरावत या खेळाडूने कुस्ती या खेळ प्रकारात भारतासाठी कोणते पदक जिंकले? 28व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ब्रॉन्झ. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये अमन सेहरावत या खेळाडूने कुस्ती या खेळ प्रकारात ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. अमन सेहरावत हा खेळाडू कोणत्या राज्यातील आहे? 29व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा. अमन सेहरावत हा खेळाडू हरियाणा या राज्यातील खेळाडू आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये अपात्र ठरल्यावर कोणत्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? 30व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, विनेश फोगाट. पॅरिस ऑलिम्पिक्स 2024 मध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाट यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. विनेश फोगाट ही खेळाडू कोणत्या राज्यातील खेळाडू आहे? 31व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, हरियाणा. विनेश फोगाट ही खेळाडू हरियाणा या राज्यातील खेळाडू आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. IOC द्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? 32व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अभिनव बिंद्रा. IOC द्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर अभिनव बिंद्रा यांना देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. ऑलिम्पिक्स 2024 मध्ये उद्घाटन समारंभामध्ये ध्वजवाहक कोण होते? 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच वरील दोन्ही. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी या दोघांनीही, म्हणजेच PV सिंधू आणि शरद कमल या दोघांनीही ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये उद्घाटन समारंभामध्ये ध्वजवाहक होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये समारोप समारंभात ध्वजवाहक कोण होते? 34व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही, म्हणजेच मनू भाकर आणि PR श्रीजेश हे दोघेही खेळाडू ऑलिम्पिक गेम्स 2024 मध्ये समारोप समारंभात ध्वजवाहक होते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. ऑलिम्पिक चिन्हावरील 5 रिंग कशाचे नेतृत्व करतात? 35व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 5 खंड. ऑलिम्पिक चिन्हावरील 5 रिंग हे 5 खंडाचे नेतृत्व करतात. एक्स्ट्रा पॉइंट, ऑलिम्पिक चिन्हावर एकूण 5 रिंग असतात आणि ते 5 रिंग वेगवेगळ्या रंगाने रंगवलेले असतात. तर ते कोणकोणत्या रंगाने रंगवलेले असतात व कोणकोणते खंडाचे निर्देशन करतात ते आपण पाहून घेऊया. निळा रंग हा युरोपियन युनियनचं नेतृत्व करतो. पिवळा रंग आशियाचं निर्देशन करतो. काळा रंग आफ्रिकेचं नेतृत्व करतो. लाल रंग अमेरिकेचा निर्देशन करतो. हिरवा रंग ऑस्ट्रेलिया या खंडाचा नेतृत्व करतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 36. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनने भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला केव्हा मान्यता दिली? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 1927, ऑप्शन बी 1900, ऑप्शन सी 1920 किंवा ऑप्शन डी वरीलपैकी नाही. ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल
तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.